आज दिनांक 12/8/2026 रोजी खेड तालुक्यातील बुरसेवाडी येथील सुरेश आनंदा गावडे यांच्या नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे 26/8/2026 रोजी घर पडले होते. अद्याप पीडित कुटुंबाची कुठलीच दखल प्रशासनाने घेतली नाही. साधा पंचनामा देखील केला नसल्याचे बोलले जात असून नागरिकांकडून प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला जात आहे. या कुटुंबाची परिस्थिती अतिशय दयनीय असून घर पुन्हा बांधणे या कुटुंबाला शक्य नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अधिकाऱ्यांना घरांची पडझड झालेल्यांचे पंचनामा करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते, पण एकही अधिकारी पडलेल्या घरांचा पंचनामा करण्यासाठी आला असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आदिवासी ठाकर संघर्ष पुणे जिल्हा संघटनेच्या वतीने माननीय तहसील साहेब यांना तहसील कार्यालय खेड जिल्हा पुणे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अर्जुनदादा काळे, खजिनदार संदीप भाऊ केवाळे, सचिव सुभाष भाऊ पारदी, सदस्य अंकुश भाऊ केवाळे, सल्लागार सुखदेव भाऊ मध्ये, सल्लागार दिलीप भाऊ काळे, युवा संघटक गुलाब भाऊ काळे व पीडित कुटुंबाचे सदस्य उपस्थित होते. तसेच खेड तालुका अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड महेंद्र थोरात, कॉम्रेड आमोद गरुड आणि स्थानिक पत्रकार बांधव उपस्थित होते. भीमाशंकर टाइम्स खेड. तर सुभाष दादा, ही ज्या वेळेस दुर्घटना घडली ते तुमच्या कधी लक्षात आलं किंवा तुम्हाला कसं काय समजलं? ही ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला फोन करण्यात आला. बर पाहुणे लागतात ना माझे, बर बाबा आजोबा लागतात अच्छा आणि ह्या मामा मामी लागतात. बर ते म्हणले की सकाळी फोन केल्यानंतर आम्हाला कळालं की रात्री 2:00च्या सुमारासमध्ये पावसाच्या अतिरिक्त पाऊस झाला होता जास्त, बर आणि वरचं सगळं पाणी डोंगरापासून येणारे पाणी आहे ना, सगळं भिंतीला वगैरे लागून सगळं भिंत पूर्ण भिजून एक कसली गेली कसली आणि आणि कोसळली. त्याच्यामध्ये दोघ जण अडकले होते. बर आणि त्याच्यामध्ये बाबा आणि माझी मावशी या दोघ जणी त्याच्यामध्ये अडकल्या होत्या. आणि त्यावेळेस आरडाओरडा झाला आणि त्याच्यामध्ये शेजारचे वगैरे पाहुणे वगैरे येऊन नातेवाईक येऊन मग त्यांना ते बाहेर काढण्यात आलं. पण त्यावेळेस सकाळी वेळ रात्रीच्या असल्यामुळं म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य गंभीर होतं. त्यानंतर परत आम्ही सांगितलं की याचा पंचनामा करायला सांगा, त्याची दुर्घटना झालेली आहे. ते मग ग्रामसेवक तुम्ही ग्रामपंचायत प्रशासन तलाठी कार्यालयात जाऊन आलते का? हा नाही, पाहुण्यांना सांगितलं होतं जे होते, मी गावाला असते त्याच्यामुळे त्यांना ग्रामसेवकांचा नंबर आणि तलाठी भाऊसाहेबांचा आणि सरपंच बाईचा नंबर घेतला. आम्ही स्वतः कॉलनेशन केलं होतं अरुणदादाने आम्ही दोघांनी. बर त्यांना सांगितलं की बाबा ह्या परिस्थिती अशी झालेली आहे, या ठिकाणी तुम्ही पंचनामा करून घ्या. बर ते दोघं जण अडकले होते, बाबा अडकले होते, आजी अडकले होते, हा, त्यांच्या जखमी झाले होते. जखमी झाले बरोबर आहे. आजीला दवाखान्यात आणलं पण बाबाला नाही नेता आला त्यांच्याकडे, काय परिस्थितीत नव्हती, परिस्थिती पैसेच नाही जवळ तर हा, कुठून आणणार ना अशी तर परिस्थिती. पहा, या ठिकाणी बाबांना वेळेत उपचार मिळाले नाही किंवा त्या पद्धतीची परिस्थिती नसल्या कारणामुळे आणि ह्या दुर्घटनेच्या माध्यमातून बाबांना अक्षरशः जीव गमावा लागला. आत्ताच आपल्याला सुभाष भाऊंनी सांगितलं. तर अशी परिस्थिती आहे. तर मग आता काय पुढील भूमिका काय राहील? प्रशासनाने कमीत कमी ना ज्यावेळेस पंचनामा पण करतो ग्राउंड लेवलला, म्हणजे त्या ठिकाणी करतो पंचनामा live बरोबर आहे ठिकाणी. बरोबर आहे तुमचे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पाहिजे, सरपंच बाई पाहिजे, बरोबर. तुमचे समजा ग्रामसेवक नसतील तर तलाठी साहेब पाहिजे. तिच्यातला एक तरी तुमचे कर्मचारी येऊन तिथं पंचनामा लेखी स्वरूपात पाहिजे. बाबा तुमची आर्थिक हानी काय झाली, तुमचे धान्याचं नुकसान काय झालं किंवा जीवित हानी काय किंवा झाली, बरोबर आहे. काय आहे त्याच्यामध्ये तो टोटल उल्लेख उल्लेख पाहिजे. असणे गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला कोरा पंचनामा पाठवून दिला होता, पूर्ण कोरा. आम्हाला आता प्रकल्प येतो अधिकारी रे. साहेबांना या पंचनाम्याचा रिपोर्टिंग करायचं होतं पुढं, की यांना काहीतरी मदत, आर्थिक मदत किंवा काही ना काही मदत मिळावी म्हणून यासाठी पंचनाम्याचा रिपोर्टिंग करायचं होतं. पण ते न भेटल्यामुळं ते याच्यामध्ये 10-15 दिवस निघून गेले बरोबर आणि त्यात बाबाचाही दूध ते होऊन गेला. म्हणजे एकदम प्रशासन एकदम दुर्लक्ष करतं यांच्याकडं. असं न करता या ठिकाणच्या जे ठाकर समाजाची वस्ती आहे या ठिकाणची सर्व घरमालकांना पक्की घरं पक्की मिळाली घरं पाहिजे. मिळावी, जागेसकट जागेसह घरं मिळाली पाहिजे. कारण हे आता इरिगेशन बरोबर आहे. एरियामध्ये जातात ते. बरोबर आहे. आणि आणि घराचं त्यांना मानधन पण भेटलं पाहिजे. मानधन मिळालं जरी घराखाली जागा नसली बरोबर तरी त्यांची स्वतःची घरं आहेत, बरोबर ते घरपट्टी भरतात, इथले वोटर आहेत, बरोबर. या ठिकाणचे नागरिक आहेत, ते भारताचे नागरिक आहेत. आणि उत्तम आरोग्य सेवा सुद्धा या ठिकाणी मिळाली पाहिजे. ही पण एक प्रामुख्यानं मागणी राहीलच. ठीक आहे, धन्यवाद. मावशी आपल्या सोबत आहेत, ते या ठिकाणी त्यांच्या व्यथा सांगतील. मावशी, नाव सांगा तुमचं. सीताबाई सुरेश गावडे.
बरं, मग आता या ठिकाणी आता ह्या अशा परिस्थितीमध्ये राहत आहेत आणि एवढी बिकट परिस्थिती दिवसेंदिवस आज दिकत धोका वाढत चाललेला आहे. तर मग आता शासनाकडे तुमची मागणी काय, तुम्ही मतदान करता का? बर, मग आता तुमचे प्रश्न त्यांनीच सोडवले पाहिजे, शासनाने सोडवले पाहिजे, लोकप्रतिनिधींनी सोडवले पाहिजे. तर मग आता सांगा काय प्रश्न आहेत आणि काय व्यथा आहे तुमच्या, काय अडीअडचणी आहेत सांगा, बोला. घर पाहिजे आम्हाला घरकुलं पाहिजे, आम्हाला घरकुलं नाही, आम्हाला जागा नाही, आमची याची लुसखानी झाली, आम्हाला राहायला आता हल्ली जागा नाही, आम्ही चिखलामध्ये राहतो, चिखलातच करून खातो, आमचं म्हातारा डिगरा खाली वारलेलं आहे, आम्हाला लय परिस्थिती चालली आमची. आणि आमची कपड्यांची लुसखानी झाली, आमच्या दाण्या दुन्यांची लुसखानी झाली, भांड्या कुंड्यांची लुसखानी झाली. आता ह्या मावशींकडून व्यथा ऐकली. आता संपूर्ण कुटुंब त्यांचा जो काही उदरनिर्वाह आहे हा फक्त मोलमजुरीवरती चालतो. त्या ठिकाणी अक्षरशः जर मोलमजुरी केली नाही तर त्यांच्यावरती उपासमारीची वेळ सुद्धा येऊ शकते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर दवाखान्याचा खर्च करायचा म्हटला तर कसं करणार. आणि आता पक्क्या घरांची त्यांची मागणी आताही आपण दाखवलेलं आहेच. पूर्ण घरं जी बाकीची काय आहेत ती सुद्धा प्रभावित झालेली आहेत, मोडकळीस आलेली आहेत. तर शासनाची आपल्या सर्वांच्या वतीनं शासनाला विनंती राहील आमची का तातडीने इकडे लक्ष पुरवावं. अन्यथा यापुढील येणाऱ्या काळात पुणे जिल्हा ठाकर समाज संघर्ष समिती याच्या विरोधात, शासनाच्या विरोधात तीव्र पद्धतीचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.